मी रायगड जिल्ह्यातल्या विधानसभेचा नारळ आमचं अधिवेशन होतंय, जे आमचं 3-4 वर्षांनी अधिवेशन होतं ते पंढरपूरला होतंय 2 आणि 3 तारखेला। आणि त्या अधिवेशनातच आम्ही त्या ठिकाणी अधिवेशन झाल्यानंतर विठ्ठलाच्या मंदिरामध्ये आम्ही नारळ फोडणार। विधानसभेसाठी कोणत्या मतदारसंघावर आघाडीतनं दावा राहील आणि किती जागा शेका पक्ष लढवेल? त्याच्यावर आघाडीतल्या मध्ये असा निर्णय घेण्यात आलेला आहे की कुठली याच्यावर चर्चा करायची, डिमांड करायचा नाही आणि उमेदवार पण जाहीर करायचे नाही। उमेदवार आता आघाडीची पहिली बैठक होईल, ती चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर कोण कोणामध्ये राहणार आहे, कोण कोणामध्ये जाणार आहे, शिवसेनेबरोबर कुठले पक्ष राहतील त्याची चर्चा त्यांची चालू आहे आणि त्यामुळे त्यानंतरच आपला निर्णय या ठिकाणी होईल। उमेदवार होणार आहेत, पण इथला रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार आहे, या भूमिकेतून आजपासून काम करणार आहे आणि उमेदवार पण जाहीर करायचे नाही। उमेदवार आता आघाडीची पहिली बैठक होईल, ती चर्चा चालू आहे आणि त्याच्यानंतर कोण कोणामध्ये राहणार आहे, कोण कोणामध्ये जाणार आहे, शिवसेनेबरोबर कुठले पक्ष राहतील त्याची चर्चा त्यांची चालू आहे आणि त्यामुळे त्यानंतरच आपला निर्णय या ठिकाणी होईल। उमेदवार होणार आहेत, पण इथला रायगड जिल्ह्यातला प्रत्येक शेतकरी कामगार पक्षाचा कार्यकर्ता हा उमेदवार आहे, या भूमिकेतून आजपासून काम करणार आहे। त्यामध्ये लक्ष्मी दर्शन ज्या पद्धतीचं केलं ते आम्ही बेसावध राहिलो होतो। आज बळपेठ सगळ्या जिल्ह्यातले कार्यकर्ते इथे आलेले आहेत, एकदम निष्ठेने काम करणार आहोत आणि मग शेका पक्षाचा कार्यकर्ता पराभव झाला तर खचून जात नाही, तो त्वेषाने आणि जोराने काम करतोय, तुम्हाला पुढल्या निवडणुकीत दिसेल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।